नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. दिनांक 14 एप्रिल 2025 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी आम्हाला श्री स्वामी समर्थ गावखडी मठ इकडे दर्शन घेण्याचा योग आला. ही जागा रत्नागिरीपासून अंदाजे 30 किलोमीटर पावसच्या रस्त्यावरती आहे आणि पावसवरनं अंदाजे 10 किलोमीटर वरती आहे. छोटंसं गाव आहे गावखडी नावाचं. पूर्णगड नावाचा पूल आहे. तो पूल क्रॉस केल्यावरती इमिजिएटली लेफ्टला आहे. आम्हाला तिकडे आणखी एक दुसरा योग लाभला, तो म्हणजे गुरुदेव श्री दास दिगंबर स्वामी यांचे दर्शन झाले आणि एक इंटरव्ह्यू पण मिळाला. तर आज आपण तो बघायचा. नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याकडे गुरुदेव आहेत. गुरुदेव, एक छोटासा प्रश्न असा होता. त्या प्रश्नाच्या आधी मी तुम्हाला खूप धन्यवाद देतो की तुमचं असं एक यूट्यूब चॅनल आहे की ज्याच्यामध्ये लोकांचे प्रश्न असतात ते सिम्प्लिफाय करून आणखीन एका प्रकारे त्या व्यक्तीला समजवून पॉझिटिव्ह थॉट्स त्या व्यक्तीला दिले जातात. हे मला ह्याच्यामधलं चॅनलचं मला तिथे खूप कौतुक वाटलं त्या गोष्टीचं. कारण सांगणारे खूप उपाय सांगतात, पण त्या व्याक्तीची एम्पॅथी घेऊन त्या व्यक्तीला समजून त्या व्यक्तीचे प्रश्न मांडून आणि ते पुढे त्याला एक सोल्युशन दिलं. आता मी ती हल्लीच मला एक व्हिडिओ आला होता की नोकरीचा प्रॉब्लेम, सगळं काम करतो, कष्ट करतो, पण फळ लाभत नाही. तो मला व्हिडिओ खूप आवडला, कारण तुम्ही त्या व्यक्तीला सांगितलं, त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्ही नामस्मरणाकडे जा. तुम्ही आणखीन त्याच्यामध्ये असे हे कर ते कर, ह्या इतके वेळा पोथी वाच, असं काही नव्हतं. ते मला खूप ही गोष्ट भावली मला. स्वामी गुरुदेव, आता एक असा मी सगळ्यांना प्रश्न विचारतो, पण थोडासा कॉम्प्लिकेटेड असतो हा, की तुमचं करिअर जे आहे ते एक बँक ऑफिसर पासून तुम्ही आता गुरुदेव ह्या पदापर्यंत आलात. आम्ही सगळे तुम्हाला गुरुदेव मानतो. तर हे सगळं सुरुवात होण्याच्या आधी गुरुकृपा लागते. त्या गुरुकृपेशिवाय हे स्टार्टच होऊ शकत नाही. तर त्या गोष्टीबद्दल तुमची जी सुरुवात झाली त्या गोष्टीबद्दल प्लीज सांगा ना आम्हाला. श्री स्वामी समर्थ. आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे की गुरुकृपेशिवाय काही होत नाही, हे परमसत्य आहे. पण गुरुकृपा जी आहे ती एका जन्मापुरती मर्यादित नसते. कृपा देहावर नाही, कृपा अंतःकरणावर पण होत नाही. कृपेचा जो विषय आहे तो आत्मतत्वाचा विषय आहे. कारण प्रेम असतं गुरूंकडे, आणि प्रेम हा आत्मतत्वाचा आविष्कार आहे. त्यामुळे गुरुकृपा जी आहे ना ती अनंत जन्मापासून असते. आपण सदेह रूपामध्ये गुरूंना पाहतो आणि त्यांच्याकडून जो अनुग्रह घेतो तो एक अंतःकरणाला शांती देण्यापुरताच मर्यादित असतो, असं माझं मत आहे. मात्र जे परमतत्व आहे, गुरु साक्षात परब्रह्म, स्वामींनी म्हटले गुरु रेव परब्रह्म, गुरु हेच परब्रह्म. ते जे परब्रह्म आहे ना ते परब्रह्मच आपल्यावर कृपा करत असतं. सत्य हे आहे. आणि म्हणून म्हटलंय की आत्म्यासारखा दुसरा गुरु नाही, आत्मतत्वासारखा दुसरा गुरु नाही. आणि श्री स्वामी समर्थ म्हणजे परमतत्व आहे. होय. मात्र आपण आता जो प्रश्न विचारलाय त्यामध्ये माझ्याकडे जे काही रहस्यमय मी अनुभूती केलेली आहे ती मी जशीच्या तशी सांगावी की नाही, हा माझ्याकडे प्रश्न आहे. कारण माझा प्रवास जो आहे ना, आपण म्हणालात तसा, स्वामी चरणांच्या दिशेने प्रवास व्हायच्या अगोदर साईबाबांची कृपा होती.
आजही आहे. कळलं ना. आणि त्यांनी मला स्वप्न दृष्टांतामध्ये माझ्यावर पूर्ण कृपा केली. त्याने मला मंत्रही दिला. तर हे आश्चर्यकारक आहे. बाबांनी मंत्र दिला म्हटलं तर हे आश्चर्यकारक आहे. पण माझ्या ठाई असलेलं अज्ञान किंबहुना अविद्येची काळोखी रात्र, कळलं ना, त्यामुळे तो मंत्र आहे ना माझ्या लक्षातच राहिला नाही. मग स्वामी कृपेने काय केलं, तो अर्धवट मंत्र जो होता त्याला पुढे श्री स्वामी समर्थ जोडलं आणि पुढे प्रवास सुरू झाला. लक्षात आलं का. आता गुरु विषयी मी आता म्हटलं आपल्याला की बाबांसारखी विभूती एक परब्रह्मच आहे. ते ज्या वेळेला कृपा करतं ना त्यावेळेला आपल्यासाठी तो एक खऱ्या अर्थानं ज्ञानाचा सूर्योदय असतो. अर्थात आता ज्ञानाचा सूर्योदय झाल्यानंतर आपले डोळे उघडलेत की नाही हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि आपल्याला खरं सांगायचं तर आपण बँकेचा उल्लेख केलात. मला आजही असं वाटत नाही की स्वामींची पूर्ण कृपादृष्टी झाल्यानंतर सुद्धा की डोळे पूर्ण उघडलेले आहेत. ध्यात आलं का. स्वामी भक्त भले गुरुदेव म्हणून जरी उल्लेख करत असले ते त्यांच्या ठाई असलेलं प्रेम आहे. ध्यात आलं ना. त्यांच्या ठाई असलेलं प्रेम आहे आणि त्या प्रेमातून आलेला तो आदरभाव आहे. अन्यथा जीवभाव जोपर्यंत जात नाही, जीवभाव जोपर्यंत जात नाही तोपर्यंत काही त्या देवत्वाची प्रचिती येत नाही, त्या परमतत्वाची पूर्ण रूपानं प्रचिती येत नाही. आणि तो जीवभाव आजही माझ्या ठाई बऱ्याच अंशी भरलेला आहे. लक्षात आलं ना. तो स्वामीने दूर करावा अशी स्वामींना प्रार्थना आहे. आता बँकेतून प्रवास सुरू झाला, मात्र स्वामी चरणी आहे ना, म्हणजे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मला स्वामी चरण कसे सापडले तर मुंबईमध्ये कित्येक वर्ष वास्तव्य करून देखील गिरगावला मी ज्युनियर कॉलेजला होतो. दररोज स्वामींच्या मठाच्या समोरून जात होतो, पण मी श्री स्वामी समर्थ मठ गिरगाव हा बोर्ड कधीच वाचलेला नाही. म्हणजे मला आठवतच नाही कधी वाचलेला. म्हणजे म्हणून मी म्हटलं मगाशी ते अविद्येची काळोखी रात्र असेल ना तर आपल्याला काही दिसत नाही, तसा तो प्रवास होता. तुमच्या लग्नाच्या बद्दल सांगा ना. ते आता तुम्ही तो विषय आता काढला होता, थोडंसं त्याच्याबद्दल सांगा. विवाह आमचा काही ठरवून झालेला आहे, तो अरेंज मॅरेज आहे. पण त्यामध्ये सुद्धा कसं होतं की विवाह करायचा असा ज्या वेळेला विषय आला त्यावेळेला माझ्याकडे एक दृढनिश्चय होता. जी प्रथम कन्या पाहणार तिच्याशीच विवाह करणार. अच्छा. मग तिने जर आपल्याला रिजेक्ट केलं तर आपण असंच राहायचं, असा विषय त्यावेळेला होता. आता ह्याला काय म्हणायचं मला माहित नाही. कळलं ना. तर प्रथम कन्या जी पाहणार तिच्याशीच विवाह करायचा. कळलं ना. आणि तो विवाह ठरला आमचा माझ्या मित्राच्या मार्फत. आणि आमच्या सौभाग्यवती ज्या आहेत त्या मूळपासून स्वामी भक्त. आणि तोपर्यंत मला श्री स्वामी समर्थ हे माहीत नव्हतं. लक्षात आलं. मग त्या मला प्रथम विवाहाच्या अगोदर ज्या वेळेला आम्ही बाहेर पडलो होतो त्या मला म्हणाल्या की एका ठिकाणी मी आपल्याला नेलं तर आपण याल का. तर म्हटलं अरे का नाही, आपल्यासोबत मला जीवन व्यतीत करायचं आहे आणि पहिलीच आपली इच्छा मी कशी काय नाकारणार, आपण न्याल तिथे मी यायला तयार आहे. आणि त्या मला प्रथम स्वामींच्या दादर मठामध्ये घेऊन गेल्या. कळलं ना. आता दादर मठामध्ये नेल्यानंतर मला तर माहित नाही हे कोण आहेत. माझा पहिला प्रश्न त्यांना तोच होता, अरे हे कोण आहेत. ते तिथेच विचारलं मी आतमध्ये मठात, हे कोण आहेत. तर त्या म्हणाल्या अहो तुम्ही आधी नमस्कार करा त्यांना, मी सांगते तुम्हाला आधी नमस्कार करा. तर मी नमस्कार केला आपला.
म्हणजे त्यांनी सांगितलं म्हणून केला, नाहीतर माझा काय नमस्कार करण्याचा विषय नव्हता. त्यांना एक प्रदक्षिणा केली त्यांच्यासोबत, त्या बसल्या, जप करतात. मी आपला नुसताच बसू नये, त्यांच्याकडे पाहते स्वामींकडे. म्हणून त्यांना कोण आहे ते? त्या म्हणाले हे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट. मी काय ऐकलं आणि शांत राहिलो, आणि नंतर बाहेर आलो आम्ही. नंतर त्या विषयावर फार चर्चा नाही झाली, पण गंमत अशी झाली की त्यांना मी पाहिलं स्वामींना, आणि माझ्या ठाई त्यांची एक अकारणची ओढ निर्माण झाली. म्हणून मग मी एकदा आपण जाऊन तर बघूया, कळलं ना. म्हणून मी असाच वेळ मिळाला जाऊन आलो मठामध्ये दादरच्या. आणि नंतर असं झालं की 15 दिवसांनी जायला लागलो, आठवड्याला जायला लागलो. नंतर असं झालं की दररोज त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय चैनच पडत नाही. लक्षात आलं ना. आता हा जो विषय आहे, सर्वसामान्य जीव जो आहे तो असा म्हणू शकतो, अरे हे भक्तिभावाने तिथे जायला लागले. जायला लागले हा चुकीचा शब्द आहे. त्यांनी ओढ निर्माण करून मला तिकडे ओढायला सुरुवात केली. लक्षात आलं ना. भक्तीचा उगम जरी हृदयात किंवा अंतःकरणामध्ये होतो असं जाणवत असलं ना, तरी तो उगम तिथे नाही, तो त्या परमात्म्याच्या चरणाशी आहे. आणि तिथून इथे माझ्या ठाई, माझ्या अंतःकरणामध्ये जो दरवाजा बंद केलेला आहे तो जोपर्यंत उघडला जात नाही आणि त्याचे किरण माझ्या अंतःकरणामध्ये येऊन तिथला अंधकार दूर होत नाही, तोपर्यंत काही भक्ती उदयास येत नाही. त्यामुळे भक्ती घडण्यासाठी काय हवं, तर त्यांची पूर्ण कृपा हवी. स्वामींच्या कृपेशिवाय काहीच होत नाही. झालं ना. त्यामुळे कुठल्याच गोष्टीचं करते पण आपण आपल्याकडे घेऊ नये. झालं ना. तर असा हा स्वामी चरणाशी जाण्याचा माझा प्रवास आहे. ॲक्च्युली खरं सांगायचं तर प्रवास सुद्धा माझा आहे असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे एखाद्या लहान बाळाला आई आपल्या माहेरी मामाकडे त्याला घेऊन जाताना कडेवर घेऊन जाते. बाळ तिथे उतरतं, मामाला भेटतं, आणि आपण विचारतो त्याला, अरे बाळा तुझा प्रवास कसा झाला? प्रवास त्या बाळाने केलेलाच नसतो, आईने उचलून नेलेलं असतं. तसा हा विषय आहे. ना, प्रवास आपला प्रवास नसतोच तो. तेच उचलतात, कळलं ना. कडेवरही घेतात, ते खांद्यावर पण घेतात, पण त्यांनी खांद्यावर घेतल्यानंतर आपण सावध व्हायचंय. कारण आपण सावध नाही झालो तर त्या खांद्यावरून घसरण्याची दाट शक्यता निर्माण होते. कळलं ना. असा तो विषय आहे. आपला प्रश्न आणखीन काय असेल तर सांगा मला, किंवा मी आपल्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर दिलं नसेल तर आपण विचारा. माझ्यासाठी कसं होतं की व्यक्ती एका पर्टिक्युलर स्थानावरती पोचला तर असं वाटतं की त्या व्यक्तीने काय संसारात पासून दूर गेला, पण तुम्ही संसारात राहून भक्ती करून, आणि जी तुम्हाला जी स्वामींची ओढ होती ती ओढ आणखीन वाढत गेली. ही गोष्ट मला आवडली याच्या गोष्टी. नाही, याच्यात एक अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे की आपण म्हणाल की संसारात राहून भक्ती करून, मी खरं सांगतो आपल्याला, मी काही भक्तीच केलेली नाही. हे परमसत्य सांगतो आपल्याला. तुम्ही म्हणाल की अरे मी बाबा तासन तास नामस्मरण करत बसलो आहे, किंवा असं करत राहिलोय, ते करत राहिलं, असं काही करून घेतलेलं ना माझ्याकडून स्वामींनी. लक्षात आलं ना. की स्वामींनी पूर्ण कृपा केली. प्रपंचामध्ये मी आजही आहे. लक्षात आलं ना. कारण त्यांनी प्रपंच टाकायला कोणाला सांगितलं नाही. स्वामीसुत महाराजांना सांगितलं फक्त, कारण त्यांची सुद्धा तशी पात्रता होती म्हणून. लक्षात आलं ना. त्यांनी बाकी कोणाला सांगितलं ना. बाकी लोकांना सोन्याच्या गांबा दिलेत, काय काय दिलंय सगळ्यांना, आणि सांगितलं आमचं स्मरण ठेवा. ते वाक्य जे आहे ना ते अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे भक्ती वगैरे असा विषय जो आहे ना, म्हणजे लोकदृष्टीने जी भक्ती आहे तसं काही माझ्याकडून घडलेलं नाही. इथून ते काय करून घेतात, त्यांनी काय केलं, त्यांच्या नामाचा ध्यास लावला आणि ते नाम जो जो भेटेल त्याला द्यायला लावलं. अरे स्वामीनाम घे, अरे स्वामीनाम घे. काय होतं घेतल्यानंतर, तर जीवनाचं सोनं होतं.
घेतलंच तर सोनं होईल, नाही तर ते सोनं पडून राहील. ध्यात आलं ना. जबरदस्ती नाही तुझ्यावर, पण हे निश्चित सोनं आहे जे तुझ्या जीवनाचं सोनं करेल. आणि गावखडी मठातून प्रामुख्याने स्वामी हेच कार्य करून घेतात. नाम घ्या बाबा, त्यामध्ये सामर्थ्य आहे. ते नाम घ्या आणि त्यातलं सामर्थ्य जे आहे त्याची प्रचिती घ्या. त्यामुळे भक्ती जी काही आपण म्हणतो ती हीच आहे, जो भेटेल त्याला स्वामींविषयी सांगत बसायचं. म्हणजेच काय होतं की आपण निरंतरपणे त्यांच्याशी त्यांच्याच कृपेने जोडलेले राहतो. लक्षात आलं ना, असा विषय. त्यामुळे प्रपंच टाकायला त्यांनी काय सांगितलेलं नाही, अजिबात नाही. त्यामुळे प्रपंच चालू असतो त्यांच्या कृपेने, त्यांच्या कृपेने प्रपंच चालू असतो. बोला. आता मला इकडचं कार्य सांगा जरा, कारण इकडे मी जेव्हा चॅनल सर्व करत होतो त्यावेळेला मला एक लक्षात आलं की इकडे अनेक उपक्रम चालले जातात. इकडनं पदयात्रा 500 किलोमीटरची अक्कलकोट पर्यंतची पदयात्रा असते. तर ह्या गोष्टीबद्दल थोडीशी माहिती द्या, आणि कोणाला इकडे जोडायचं असेल तर काय प्रोसेस काय नाही सांग. इथून प्रामुख्याने जे कार्य चालतंय ना ते स्वामीनामाच्या प्रचार प्रसाराचं. आता अनेक लोक विचारतात असा प्रश्न, अरे स्वामीनामाचा प्रचार प्रसार कशाला करायला पाहिजे, तर परब्रह्माचा प्रचार कशाला करायला पाहिजे. होय, सत्य आहे ते. परब्रह्माचा प्रचार कशाला करायला पाहिजे हे जरी सत्य असलं तरी परब्रह्माला ओळखता कोण आहे. मग ओळखत नसेल तर त्याची ओळख करून देणं आवश्यक असतं. आणि म्हणून इथून प्रामुख्याने स्वामीनामाच्या प्रचार प्रसाराचं कार्य चालतं. स्वामी खेड्यापाड्यामध्ये घेऊन जातात, अगदी कर्नाटकपर्यंत वगैरे. आता कर्नाटकमधून सुद्धा इथे पौर्णिमेला भक्तगण उपस्थित राहतात. लक्षात आलं ना. ही ओढ त्याने स्वामींनीच निर्माण केलेली आहे. तर पदयात्रेविषयी म्हणाल तर इथला मुख्य उत्सव जो आहे ना किंवा महोत्सव, तो मनोरथपूर्ती महापदयात्रा आहे, गावखडी ते अक्कलकोट. 2006 साली या पदयात्रेचा आरंभ झाला. म्हणजे 19 पदयात्रा झाल्या. यावर्षी डिसेंबरमध्ये होईल ती 20वी पदयात्रा असेल. त्यामध्ये सुद्धा कसं झालं की माझे वडील अंध होते, त्यांना दृष्टी नव्हती. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दादरच्या मठामध्ये माझं दररोज जाणं असायचं. दररोज स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय मला चैन पडायची नाही. मी कामाला जाताना स्वामींचं दर्शन घेऊनच जायचं, नाही घेतलं तर मी बेचैन व्हायचो. हे माझ्या अंतःकरणाचा विषय आहे. मग मी असाच एक दिवस स्वामींच्या इथे स्वामींच्या दर्शनाला गेलो होतो. आणि मी तिथे उभा आहे, हातात माझ्या फुलं आहेत स्वामीं चरणावर अर्पण करण्यासाठी. तो पुजारी तिथे उभा आहे, त्याच्या हातात द्यायची, तो ठेवायचा. मी असं उभा आहे घेऊन, आणि मी स्वामींकडे पाहतोय अत्यंत भक्तिभावाने. तेवढ्यात त्या पुजारीने म्हटलं, ओ तुम्ही स्वामींच्या पादुकांना हात लावायला कुठे चाललात. तर मी त्यांना म्हटलं, नाही मी इथे उभा आहे, मी या पादुकांना हात लावायला चाललो नाही कुठे. ओ काय खोटं बोलताय स्वामींच्या समोर उभं राहून. बाप रे, तो असं म्हणाला मला की काय खोटं बोलतोय स्वामींच्या समोर उभं राहून. माझं हृदय एकदम, म्हणजे त्याचं काय झालं त्याचं वर्णन मला करता येणार नाही. डोळ्यातून अश्रुधार सुरू झाली. मी त्यांना म्हटलं, क्षमा करा, मी असं काही केलं नाही. काय तरी पण असं बोलतोय. मी गप्प बोलतो, त्याच्या हातात दिलं आणि स्वामींना प्रार्थना केली तिथेच की स्वामी, हा जो आपला भक्त आहे ना, ह्याचा काहीतरी प्रापंचिक प्रश्न असावा, म्हणून तो असा उद्विग्न झालाय, तर आपण याला क्षमा करा. पण आता आपण मला आपल्या पादुका द्या, ज्याच्यावर मी माझ्या घरी बसून निवांतपणे पूजनही करेन आणि अभिषेकही करेन, जिथून मला कोणी उठवणार नाही. तरी आता आपण मला आपल्या पादुका द्या, असं म्हटलं. स्वामींना प्रदक्षिणा केली, आलो, जप केला, गेलो. आणि त्यानंतर दत्त जयंती आली. स्वामी इथे येऊन बसले होते. दत्त जयंतीचा उत्सव सुरू झाला होता. मग दत्त जयंतीला जायचं आहे गावखडीला मुंबईवरून. आणि स्वामीने मला, मी तसा उद्योगी माणूस असल्यामुळे दुपारचा कधी झोपायचो नाही सहसा. आता मला दुपारी कंपल्सरी आराम करावा लागतो, कारण रात्री मी उशिरा झोपतो. तर दुपारी मी झोपलो होतो घरी, आणि स्वामी आले, अरे तुझी वस्तू तयार आहे.
म्हटलं मला मी स्वामींकडे मागितलेली वस्तू म्हणजे पादुका मी तयार आहेत म्हणजे कुठे. मी मठात गेलो, जाणार कुठे. हम्म. पण मठात कोण देतात का आपल्याला पादुका. काय आपलं काय माहिती आपल्याला, कळलं पूर्ण अज्ञान असल्यामुळे. काय मग कोण देणार हो पादुका. मठात गेलो, बसलो, कोण देत नाही, काय बोलत नाही पादुकांबद्दल, कारण मी रेग्युलर जाणार माणूस. बाहेर आलो, इकडे तिकडे फिरलो, परत मठात गेलो. स्वामी मला काय ती वस्तू सापडत नाही, आपणच घेऊन चला, असं जेव्हा स्वामींना म्हटलं आणि मी बाहेर आलो आणि तंद्रीमध्ये स्वामी मला घेऊन गेले. एका इमारतीमध्ये मी प्रवेश केला, समोर दरवाजा उघडा होता, मी आतमध्ये गेलो. चलो माझ्याकडे बघून म्हटलं, स्वामींच्या पादुका. अहो केव्हापासून तुझी वाट पाहतोय. अहो केव्हापासून तुम्ही म्हणे हे काय तयार आहेत, घेऊन जा. अरे श्री स्वामी समर्थ हातात घेतलं, थरथरायला लागलो. लक्षात आलं ना. आणि त्या पादुका घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी गावकडीला आलो आणि दत्त जयंतीला त्या पादुकांची स्थापना झाली. त्या पादुकांची स्थापना होत असताना त्यावेळेला माझे वडील हयात होते. आता देहरूपाने ते नाहीत. आणि गावखडीमध्ये आमच्या गावामध्ये श्री स्वामी समर्थ कोणाला माहीत नव्हतं, कळलं ना. पण आम्ही सर्वांना निमंत्रित केलं. पादुका स्थापना सोहळा आहे. लोक म्हणाले त्यांच्याकडे काहीतरी कार्यक्रम आहे, आरती वगैरे, जेवायला वगैरे आहे. नेहमीप्रमाणे जसे सत्यनारायण पूजेला गर्दी करतात तसे लोक आले, कळलं ना. आणि पादुका स्थापना सोहळा चालू आहे आणि माझे बाबा माझ्या मागे बसलेले होते. तेव्हा मी पादुका स्थापन झाल्या तेव्हा मी स्वामींना प्रार्थना केली, स्वामी आपल्या या सोहळ्याचा आनंद इथे उपस्थित असलेला प्रत्येक जण घेतोय, फक्त एकच जीव माझ्या मागे बसलाय, माझे बाबा, ज्यांना याचा पूर्ण आनंद घेता येत नाही, कारण त्यांना दृष्टी नाही स्वामी. आणि आजपर्यंत आपण एवढ्या लीला केलेल्या आहेत, आपण मृत जीवाला संजीवन दिलेलं आहे, त्यामुळे आपल्यासाठी एक छोटी गोष्ट आहे, तर आपण माझ्या बाबांना दृष्टीदान द्या. मी इथपासून आपल्या मूळ स्थानापर्यंत, अक्कलकोटपर्यंत आपल्या नामाचा जयघोष करत पायी चालत येईन. आणि हे मी मनात म्हटलेलं नाही, सगळ्यांच्या साक्षीनं म्हटलेलं. अर्थात आमच्या गावातील लोक, त्यानंतर तो थोडा चेष्टेचा विषय पण झाला की अरे हे स्वतःला एवढे सुशिक्षित समजतात आणि असा कुठला देव डोळे देतो का. कारण माझ्या बाबांना कधी दिसणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. लक्षात आलं ना. आणि त्यानंतर स्वामींच्या कृपेने त्यांना दृष्टी प्राप्त झाली. तो एक मोठा एपिसोड आहे, ते सांगत बसलो तर बराच वेळ जाईल. मग त्यानुसार आता बाबांना माझ्या स्वामीने दृष्टी दिली आहे, तर आता आपल्याला गावखडी ते अक्कलकोट पदयात्रा करणं आवश्यक आहे. मग अरे एकट्याने पदयात्रा करण्याच्या ऐवजी आपण इतरांना पण सोबत घेऊन गेलो तर स्वामीनामाचा जयघोष होईल. हा विषय, स्वामीनामाचा जयघोष होईल. पण मग गावातल्या लोकांना कोणालाच माहीत नाही पदयात्रेबद्दल, त्यांना सांगायला गेलं तर चेष्टेचा विषय परत. म्हणून आम्ही स्वामीभक्त माझ्यासोबत जे मुंबईत होते, स्वामींचं महानाट्य स्वामीने करून घेतलं होतं. विश्वातील पहिलं महानाट्य स्वामीने गावकडीवरून करून घेतलं. अच्छा. हां, पहिलं महानाट्य. 2400 स्क्वेअर फीटचा त्याचं स्टेज, 125 कलाकार, त्यावेळेला हत्ती वगैरे पण घोडे असायचे. नंतर सरकारने बंदी घातल्यामुळे ते बंद केलं होतं. तर त्या महानाट्यातील कलाकार त्यांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं असं असं विषय आहे बाबा. तर म्हणून चालेल. मग स्वामी भक्त मुंबईतल्या प्रत्येक मठाच्या समोर 1 महिना हातात फॉर्म घेऊन उभे असायचे. गावखडी ते अक्कलकोट पदयात्रा आहे, पदयात्रा विनामूल्य आहे. इथून गावखडीला तुम्हाला आम्ही आमच्या खर्चाने घेऊन जाणार, अक्कलकोटवरून मुंबईला तुम्हाला आम्ही आमच्या खर्चाने घेऊन अच्छा. आणून सोडणार. मेडिकल हिस्ट्री बरोबर ठेवावी, काही मेडिकल एड लागला तरी सुद्धा तो खर्च सुद्धा पदयात्रेच्या आयोजक मंडळाकडून केला जाईल. त्यामुळे तुम्ही काहीच करायचं नाही, फक्त स्वामी नाम घेत यायचं. असं करून स्वामी भक्तांनी जवळपास 75च्या आसपास स्वामी भक्त मुंबईवरून आणले इकडे आणि ती पदयात्रा चालू झाली. गावातून त्या दिवशी, पहिल्या दिवशी फक्त 4 की 5च लोक जॉईन झाले. मला फार दुःख झालं त्या गोष्टीचं होतं. स्वामींना म्हटलं, स्वामी अहो तू इथून पदयात्रा होते आहे आणि गावातून 4च माणसं येत आहेत. त्या 4मध्ये माझा एक भाऊ होता, लहान भाऊ, उरले 3च. लक्षात आलं ना. म्हटलं काय स्वामी, काय बघा आता. आणि रत्नागिरीला पहिला मुक्काम होता.
गावातील पदयात्रा सुरू झाल्यानंतर रस्ता पूर्ण भरला, म्हणजे हजारो लोक चालायला लागले. कळलं ना. पण पदयात्रेत पुढे कोण यायला तयार नाही. रत्नागिरीला आम्ही गेलो आणि रत्नागिरीपर्यंत एक 100-1 लोक पदयात्रेत चालले गावकडीतले, आणि ते रात्री परत आले. पण सकाळी मी पाहतो उठून, तर जवळपास 70 ते 72 माझ्या गावातील लोक पदयात्रेत सहभागी झाले होते. कळलं ना. आणि अशा प्रकारे ती पदयात्रा सुरू झाली. पदयात्रा पूर्ण विनामूल्य असते. पदयात्रा कुठे थांबणार, दुपारचा महाप्रसाद कुठे होणार, सकाळी चहा नाश्त्यासाठी कुठे थांबणार, सायंकाळी कुठे थांबणार, हे सगळं ठरलेलं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पदयात्रेला पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून परमिशन असते. त्यांचा पूर्ण एस्कॉर्ट असतो. आणि त्याही पलीकडे कोरोना काळामध्ये कोणालाच वारी करायला परमिशन नव्हती. जगातील असं मला वाटतं ही एकमेव पदयात्रा आहे जिला सरकारने परमिशन दिली होती. हं. कोरोना काळामध्ये सुद्धा पदयात्रा थांबली नाही. सरकारने रीतसर परमिशन दिली आम्हाला. कळलं का. म्हणजे ती पदयात्रा थांबू दिली नाही. कारण ही पदयात्रा शिस्तबद्ध असते. पूर्ण मार्गावर 2-2च्याच रांगेने चालते. पहिल्या दिवशी फक्त आमचा कंट्रोल राहत नाही, कारण खूप गर्दी असते. त्यामुळे आम्ही लोकांना कसंही चालायला देतो. दुसऱ्या दिवसापासून पदयात्रा जी 2-2च्या रांगेने चालते ती अक्कलकोटपर्यंत. अक्कलकोटमध्ये प्रवेश करणारी आजच्या तारखेला सगळ्यात मोठी पदयात्रा आहे. लक्षात आलं ना. म्हणजे पदयात्रेची पहिली जोडी ज्या वेळेला समाधी मठात असते ना, तेव्हा शेवटची जोडी जी आहे ती अक्कलकोटच्या वेशीवर असते. अच्छा, एवढी ना. एवढी मोठी पदयात्रा असते. सगळीकडे लोक येतात. कळलं ना. भक्तगणांना काय सांगितलं आम्ही, कारण सगळ्यांना एवढे दिवस 18-19 दिवस चालणं शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही भक्तगणांना काय सांगतो, एक तर पहिल्या दिवशी इथे या, किंवा शेवटच्या दिवशी या, किंवा 2 दिवस चाला. हे झालं ना. त्यामुळे शेवटच्या दिवशी जे आहे ना ती तुफान गर्दी. आदल्या दिवशी आम्ही कोनाळीला जिथे थांबतो ते श्री स्वामी समर्थ सेवा आश्रम म्हणून आहे, तिथे आता थांबते. अगोदर आश्रम शाळेमध्ये थांबायची. तर तिथे तुफान गर्दी होते. पण गर्दी किती जरी झाली तरी पदयात्रा 2-2च्याच रांगेने चालते. अच्छा. ते तुम्हाला तिसरा माणूस दिसणार नाही एकत्र चालताना. 2-2च्याच रांगेने चालते. कळलं ना. असा ही पदयात्रा. आणि पदयात्रा विनामूल्य आहे आजही. कुणी काही पैसे देण्याची आवश्यकता नाही. फक्त स्वामी नामात राहायचं. प्रापंचिक किंवा राजकीय सामाजिक चर्चा मात्र करता येत नाही. पदयात्रेच्या दरम्यान तुम्हाला मोबाईलवर बोलता येत नाही. बोललात तर मोबाईल जप्त केला जातो. पदयात्रा आटोपल्यानंतर देणार. एरवी आपण पदयात्रा थांबल्यानंतर दुपारी महाप्रसादाला, रात्री मुक्कामाला आपण मोबाईलवर बोलू शकता. कळलं ना. आणि इथे कल्याणाचा विचार केला जातो लोकांच्या, मनाचा विचार केला जात नाही. गावखडीचं एक वैशिष्ट्य आहे. इथे आम्ही कोणाच्याच मनाचा विचार करत नाही, कारण मन जे चंचल आहे त्याचं काही खरं नाही. इथे कल्याणाचा विचार केला जातो. तू स्वामीचरणी आलायस तर तुझं कल्याण व्हायला पाहिजे बाबा, नाहीतर कशाला येतोस, दुसरीकडे कुठेतरी जा. लक्षात आलं ना. तसंच पदयात्रेमध्ये येणार असेल तर तुझं कल्याण करून घे, कारण ही मनोरथपूर्ती पदयात्रा आहे. भक्तजण इथे पदयात्रा आरंभ होताना आपलं मनोरथ स्वामींना सांगतात आणि पदयात्रा करून घ्यायला सांगतात स्वामींना. त्यानंतर अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर आपल्याला सत्य सांगतो, तो स्वतःचं मनोरथ विसरून जातो. आणि त्याच्यासोबत जो असतो ना, कारण एकदा हात जोडी तयार झाली ना ती कंटिन्यू तेच चालतात तसेच त्याच जोडीने. तो स्वामींना सांगतो, माझं मनोरथ तुम्ही स्वामी करा, पण अगोदर ह्याचं करा. हे परिवर्तन आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट की स्वतःचा विचार सोडून तो सोबत चालणाऱ्या त्या पदयात्रेचा विचार करू लागतो. एवढी त्यामध्ये संलग्नता निर्माण होते. हे झालं ना. आणि या पदयात्रेला विश्वातून सगळीकडून संदेश येत असतात. कळलं ना. म्हणजे अगदी आपण अमेरिका, कॅनडा, जर्मनी, इकडे तुमच्या दुबईला, सिंगापूर इथले भक्तगण निरंतरपणे पदयात्रेच्या दरम्यान जोडलेले असतात, कारण दररोज त्यांना व्हिडिओ बघायचे असतात. कळलं ना. असा विषय आहे. ही पदयात्रा भक्तगणांचं मनोरथ सिद्ध करणारी पदयात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे या पदयात्रेमध्ये आता यावर्षी बघा, चंद्रपूरवरून
52 की 54 पदयात्री सहभागी झाले चंद्रपूरवरून. चंद्रपूरशी आमचा काही संबंध नव्हता. गेल्या वर्षी एक पदयात्री आला, यावेळेला 54 आले. त्यानंतर आता तिथे मठामध्ये मूर्ती स्थापनेचा सोहळा झाला. त्यासाठी त्यांनी निमंत्रित केलं होतं, स्वामी घेऊन गेले होते तिकडे. तो पण फार मोठा सोहळा झाला तिकडे, कळलं ना. ते लोक पण संपर्कात. आता या परवाच पौर्णिमा झाली, त्याला कर्नाटकवरून बरीच भक्ती मंडळी आली होती, कळलं. हे कसं इथून प्रामुख्याने स्वामी नामाच्या प्रचार प्रसाराचं कार्य चालतं आणि नाम घ्यायला सांगितलं जातं. नाम घे. नाम घेतलंस तर त्यांच्याशी जोडला राहशील आणि त्यांच्याशी जोडला राहिलास तर तुला इतर कुठलीच जोडणी करण्याची आवश्यकता लागत नाही. तुझा प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही सिद्ध होतात. श्री स्वामी समर्थ. त्या पलीकडे दुसरा महत्त्वाचा सोहळा म्हणजे आता सध्या चालू आहे तो पालखी सोहळा. गावखडी मठातून पालखी निघते. अक्कलकोटची पालखी इथे गावखडी मठात येते, पण अक्कलकोटची पालखी जी आहे ती प्रमुख ठिकाणीच थांबते, कारण प्रत्येक ठिकाणी जाणं त्यांना शक्य होत नाही. कारण मुळातच ते आताच काहीतरी 8-9 महिने पालखी चालू असते, वर्षभर. मग इथून काय केलं जातं की जिथे अक्कलकोट पालखी जात नाही, मग खेड्यापाड्यातून तिथे इथून स्वामींची पालखी जाते आणि त्या लोकांना दर्शन दिलं जातं. यावेळेचा पालखी सोहळा 34 दिवसांचा आहे. 4 मेला पालखी प्रदक्षिणा करून मठामध्ये येईल. 1 एप्रिलला आरंभ झाली पालखी, म्हणजे प्रगटी दिनाच्या दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा आरंभ होतो, लक्षात आलं ना. आणि त्यामध्ये सुद्धा भक्तगण प्रचंड अनुभूती घेत असतात. अर्थात स्वामींचा मार्ग हा अनुभूतीचाच आहे. त्यामध्ये नुसत्याच गप्पा नाहीत. फक्त आपल्या ठाई जो भाव आहे ना, तो अत्यंत महत्त्वाचा. आणि दुसरी गोष्ट की अज्ञानाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करावा, ज्ञानयुक्त होण्याचा प्रयत्न करावा, स्वामींना जाणण्याचा प्रयत्न करावा. ह्या झालं ना. त्याला फक्त एक देह म्हणून पाहिलं तर गडबड आहे. ह्या झालं, तो देह नव्हे. त्याने आकार धरला भक्तांसाठी, अन्यथा भक्ताला पाहता येत नाही त्याला. पण त्या देहापुरता जर थांबलास ना तर तुझा प्रवासही थांबतो. त्या पलीकडचं जे परमतत्व आहे त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करावा. जाणं घडतं तशाला भाग नाही, पण प्रयत्न जरूर करावा. आणि स्वामींना जाणणं जर झालं, ते सहसा घडत नाही, तर प्रपंच आणि परमार्थ हे सिद्ध होतातच आणि त्यांना जाऊन भेटण्याची दाट शक्यता निर्माण होते. त्यामुळे पालखी सोहळा सुद्धा आहे ना, त्यामुळे प्रचंड प्रचिती आहे, प्रचंड प्रचिती आहे. मोठ्या संख्येने भक्तगण स्वामींचं स्वागत करत असतात. स्वामी बोल. आता एक जी पालखी सोहळा आत्ता जो आहे, जर कोणाला अपडेट पाहिजे असतील की कुठे आहे, म्हणजे त्यांना जर दर्शन घ्यायचं असेल पालखीचं, तर ते त्याचं काय प्रयोजन कसं आहे? कसं होतं आता, पालखी सोहळ्याचं जे आहे ना ते स्टेटसमध्ये असतं, त्या पलीकडे काही नाही. हा, पण ते स्टेटस तुम्ही जर भाविकांसाठी कुठला असा नंबर दिला किंवा चॅनल वरती कुठल्या हो हो, तो आमचा नंबर आहे एक, कळलं ना. नंबर मला वाटतं 8828337088 हा नंबर आहे, कळलं ना. त्या नंबरवर जर कॉल केलं तर संपूर्ण माहिती मिळते, अगदी कार्याविषयी सुद्धा मिळते, कळलं ना. मी इथेही उपलब्ध असतो, मुंबईला पण असतो स्वामीच्या कृपेने, कळलं ना. आणि भक्तगणांना भेटण्याचा निरंतर प्रयत्न चालू असतो, भेटण्याचा निरंतर प्रयत्न चालू असतो. इथे दर पौर्णिमेला उत्सव असतो. दर पौर्णिमेला म्हणजे मोठ्या संख्येने भक्त उपस्थित असतात. सकाळपासून उत्सव सुरू होतो. स्वामींचं पूजन, त्यानंतर स्वामीचरणांवर अभिषेक होतो. भक्तगण सुद्धा अभिषेक करतात. सामुदायिक जप चालतो. थोडा वेळ प्रवचन होतं. त्यानंतर स्वामींना महानैवेद्य अर्पण करून महाआरती आणि महाप्रसादाचं वाटप. स्वामीनामाचा गजर चालतो, स्वामीचे भजन चालतं. असा पौर्णिमेचा उत्सव असतो. दर पौर्णिमेला असतो उत्सव. आणि त्या पौर्णिमेला मी उपस्थित असतो ते स्वामींच्या कृपेने. स्वामी आणतात. मला ना तुमचं कंटेंट काय भावतं सांगतो तुम्हाला, की एक तर सिम्प्लिफाईड आहे, सोप्या रीतीने तुम्ही सांगता. तुमचं काय, मला मी बाकीच्या युट्यूबर्सना पण हे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट सांगतो की तुमच्या कंटेंटमध्ये मी काय शिकलो. एक तर तुम्ही प्रॉब्लेम आयडेंटिफाय करता की बाबा तुझा हा प्रॉब्लेम आहे, त्याच्याशी तुम्ही एम्पथी ठेवता की बाबा मला समजतं तुझा काय प्रॉब्लेम आहे, ह्याच्यासाठी सॉल्युशन आहे स्वामी.
आणि त्याच्यामध्ये समजा मी त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिला की तू बाबा नामस्मरण कर आणि तुम्ही अश्युरन्स देता की बाबा स्वामी आहेत ना, तुझा प्रॉब्लेम ते बघून घेतील, तू त्यांच्यावरती सोडून घे. ही इतक्या सोप्या पद्धतीने ह्यांनी सांगितलेलं आहे, गुरुदेवाने सांगितलेलं आहे की हे जर बाकीच्या युट्यूबर्सने केलं, आत्ताचा तुमचा व्हिडिओ जर मी पाहिला तर तुमच्या व्हिडिओमधून मला पॉझिटिव्हिटी मिळते, पण तो व्हिडिओ मी तिकडे स्टॉप करायला हवा, कारण त्याच्यानंतरचे व्हिडिओ येणारे ते नेगेटिव्हिटी देतात. जे स्वामी भक्त आहेत किंवा त्यांचा खरंच काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे, त्यांनी कुठे थांबायचं हे त्यांना समजत नाही. आणि तिकडनं, कारण तुमचा एक पॉझिटिव्ह बघितला पण त्याच्यानंतर 5 नेगेटिव्ह बघितले. तुम्ही हा जरा संदेश, कारण तुम्ही युट्यूबवरती गेले 10 वर्ष तुमचे व्हिडिओज येत आहेत, तर जरा हे प्रेक्षकांना जरा सांगा की थांबायचं म्हणजे कुठे थांबायचं. खरं सांगा, मी इतर लोकांचे व्हिडिओ फार म्हणजे सहसा पाहत नाही, कळलं ना. मी आपला व्हिडिओ सुद्धा बघितला होता मागे, आणि काल आपला हे झाल्यानंतर मी पाहिला आपला देव माझा, की आपलं जे प्रेझेंटेशन आणि सगळं पाहिलं, उत्तम, एकदम छान वाटलं मला. खरं कसं आहे आपल्याला सांगू, आता तुम्ही म्हणाल की पॉझिटिव्ह असतं, होय, हे स्वामींची कृपा आहे, स्वामींची कृपा आहे, आणि त्यांनी त्यांच्या चरणावर आणि नामावर त्यांनीच निर्माण केलेला प्रचंड विश्वास आहे, कळलं ना. आपल्याला उदाहरण म्हणून सांगतोय, उदाहरण म्हणून एका मोठ्या राजकीय पुढारी पालखी सोहळ्यामध्येच भेटायला आले, तेव्हा मी सुद्धा पालखी सोहळ्यात होतो, आणि त्यांच्या मुलीचा प्रश्न होता. त्यांच्या मुलीला लग्न होऊन 13-14 वर्ष झाली होती आणि बाळ नव्हतं. मग ते लोक भेटायला आले. मी सहसा पालखी सोहळ्यात असल्या चर्चा करत नाही, मी त्यांना सांगतो गावकडेले या, असं काय असेल तर. पण तरी म्हणा, एवढा मोठा माणूस आहे, ते ज्यांच्या घरी पालखी होती ते म्हणाले आमचे चांगले मित्र आहेत. म्हणजे ठीक आहे, आपण बसूया, बोलूया. तर ती मुलगी त्यांची मला सांगायला लागली की मी हे करते, ते करते, ते करते. तर ठीक आहे बाळा, तू जे काय करतेस ते कर, पण तुला ते करून सुद्धा बाळ प्राप्त झालं नाही, तुझी इच्छा पूर्ण नाही झाली, म्हणून तू आता आली आहेस. त्यामुळे आता एक काम कर, तू जे करतेस ते कर, पण आता तुला मी एक सेवा सांगतो स्वामींची, ती कर, तुला स्वामी निश्चित बाळ देतील. ते हो हो केलं तिने. ते म्हणाले नाही, करेल ती, चांगली गोष्ट आहे. पुढच्या वर्षी परत आले ते लोक, ते तिचे बाबा, तिची आई, ती स्वतः, आणि मला म्हणाले स्वामी, तुम्ही गेल्या वर्षी माझ्या मुलीला सेवा दिली होती, पण तिचं काय मनोरथ सिद्ध नाही झालं हो. म्हटलं बरोबर, कसं होईल ते? म्हणजे कारण तुमच्या मुलींनी सेवा केलीच नाहीये. तिला म्हटलं बघ, बाहेर पालखीत बसले आहेत ना, ते स्वामी आहेत, ती मूर्ती नाहीये, हे पहिलं लक्षात घे. त्यामुळे जे काय सत्य आहे ते सांग, असत्य बोललीस तर 100% अडचणीत येशील. ते म्हणाले हो, मी नाही केली सेवा. म्हटलं बघा, म्हटलं आता काय सांगतो ते. त्यांच्या कन्येला सांगितलं, तुझ्या वडिलांचं राजकीय सामर्थ्य तुला माहिती आहे? ते म्हणाले हो. माझं येणं जाणं आहे ना, मुंबई ते गावकडी या मार्गानेच असतं. तुला दिलेली सेवा स्वामींची तू जर भक्तिभावाने केलीस आणि तुझं मनोरथ सिद्ध नाही झालं, तर तुझ्या वडिलांनी माझी गाडी अडवायची इथे त्यांच्या कार्यकर्त्यांसहित, मला गाडीतून बाहेर काढायचं आणि 4 चौकात विचारायचं तुम्ही काय सांगता स्वामींचं मोठेपणा, स्वामी काय करत नाहीत, असं त्यांनी सांगायचं. म्हटलं विचार तुझ्या बाबांना. ते माझ्याकडे बघत राहिले. म्हटलं गेले. पुढच्या वर्षी परत पालखी आली, आले ना बाळाला घेऊन. काय आहे अत्यंत महत्वाची गोष्ट काय समजून घ्या, विश्वास आहे ना, ते निर्माण करतात. सामर्थ्य त्यांचं आहे. वाणी माझी जरी असली ना, तरी बोलविता धनी तो आहे, आणि हे निरंतरपणे जो लक्षात ठेवतो त्यांच्याच कृपेने आणि त्यांच्यावर विसंबून राहतो ना, त्याची वाणी सुद्धा ते पडू देत नाही. लक्षात घ्या.
कळलं ना? त्यामुळे स्वामी आहेत का? होय आहेत. ते प्रचिती देतात का? होय देतात. मला समस्येतून बाहेर काढतात का? काढतात. माझा प्रश्न सोडवतात का? सोडवतात. फक्त महत्वाचा मुद्दा काय, मगाशी आपण म्हणाला तसा, तुला तुझा प्रश्न कळलाय का? मी परीक्षेला गेलोय, वर्षभर मी शाळेत गेलो आणि आता परीक्षेला गेलो, मला प्रश्नच कळला नाही. शास्त्रीय उत्तर द्यायच्याऐवजी मी भौगोलिक उत्तर देऊन आलो. कारणे द्या, शास्त्रीय कारणे द्या वरती होतं, याने भौगोलिक उत्तर दिलं. उत्तर चुकीचं आलं. ह्या झालं ना? मग अरे मी एवढा शाळेत गेलो, पेपर लिहिला, तरी पण मी नापास झालो, काय स्वामी काय करतात? ह्या झालं ना? पहिली गोष्ट म्हणजे प्रश्न तुला कळायला पाहिजे तुझा. एक, तुझा स्वामी चरणांवर आणि नामावर पूर्ण विश्वास असायला हवं. आणि दुसरी गोष्ट, अज्ञानाने स्वतःला बरबडून घेऊन चुकीचं काहीतरी करत राहिलास तर काही स्वामींची कृपा तुला प्राप्त होत नाही. कारण त्यांची कृपा तुझं जे बरबटलेलं शरीर, मन, अंतःकरण आहे ते स्वच्छ करण्यामध्येच जातं. कृपा करतात ते, पण ती कृपा त्याच्यातच गेली, तुला आंघोळ घालण्यातच गेली. लक्षात आलं ना? त्यामुळे चुकीच्या ज्या कल्पना आहेत ना स्वामींविषयी, त्या दूर व्हायला पाहिजे. पण काय करणार? अविद्येची रात्र एवढी घनघोर आहे ना, त्यात समोर असलेले स्वामी दिसतच नाही. तो स्वामींचा दोष नाहीये, माझ्या दृष्टीचा आहे. आणि मी कुठे फिरतोय, मी अविद्येच्या काननात फिरत राहिलो ना तर मला कधी दिसणार नाहीत. मी त्याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनाच प्रार्थना करावी. ते करतात. कळलं ना? असं त्यामुळे भक्तांनी काय करायला पाहिजे की नामावर त्यांचा विश्वास ठेवा, त्यांच्या चरणावर विश्वास ठेवा आणि त्यांचा ध्यास लावून घ्या ना बाबा. आणि तो लावण्यासाठी त्यांनाच प्रार्थना करा, स्वामी मला आपला ध्यास लागू द्या. मी जर असं म्हटलं की आता मला स्वतःला ध्यास लावून घेतो, तर ध्यास लागत ना, तो भलताच कुठला तरी ध्यास लागतो मला आणि मी ग्रास घ्यायला जातो आणि तो अडकतो आणि मी म्हणणार काय स्वामींनी काय केलंय, माझ्या घशात घास अडकला. ह्यात आलं ना, तू चुकीचं काहीतरी केलंस, तू चुकीच्या दृष्टीने काहीतरी केलंस आणि स्वामी दिशेने चालायच्याऐवजी तू वेगवेगळे मार्ग कुठले तरी पकडत राहिलास आणि म्हणून मी स्वामी चरणांपर्यंत पोहोचतच नाही. कसा पोहोचणार बाबा? मार्गच चुकीचा पकडलायस. सोपा सरळ धोपट मार्ग आहे नामस्मरणाचा, तो कर, 100% स्वामींकडे पोहोचणार. त्यामुळे आपण म्हणालात ना की असे व्हिडिओ येतात, ते त्याला काय करणार आता तुम्ही? झालं ना? काय आजकाल कसं आहे, सोनं विकणं कठीण आहे हो. दगड सहजगत्या विकता येतात. झालं ना? दगड सहजगत्या विकता येतात. त्यामुळे शेवटी दैवाचा विषय आहे, हा दैवाचाच विषय आहे. आपण दैववादी आहात का? अजिबात नाही. कारण दैवाचं मूळ कर्मात आहे. दैव कसं तयार होतं तर कर्मानुसार तयार होतं. दुसरं काय, त्याला दैवाचं मूळ दुसरं कुठलंच नाहीये. त्यामुळे उगाच कुठेतरी कांदे वगैरे शोधायला जाण्याचं काही कारण नाही. आपण आपल्या कर्माकडे पाहिलं ना तर आपल्याला कळतं माझं दैव काय तयार होत आहे. कळलं ना? त्यामुळे तो दैवाचा भागच आहे तो. त्यामुळे दैव रिपेअर करायचं असेल तर तो रिपेअर करणारा हाच स्वामीच आहे. दुसरं कोण नाही रिपेअर करू शकत, कोणी काही म्हटलं तरी. ह्यात आलं ना? मात्र ते रिपेअर करता येतं, हे अत्यंत महत्वाचं आहे. दैव रिपेअर करता येतं, मात्र ते रिपेअर करणारे तेच आहेत, कारण त्यांच्याकडेच ते सामर्थ्य आहे आणि तो अधिकारी आहे आणि त्या अधिकाराचा वापर ते आपल्या भक्तांसाठी करतात. श्री स्वामी समर्थ. आणि त्याच्यामध्ये सुद्धा की तुम्हाला तो पेशन्स हवा, कारण स्वामी जोपर्यंत ती वेळ येत नाही तुम्हाला देत नाहीत, तुम्ही किती अट्टहास करा. नाही, कसं असतं माहिती, आपल्याला खरं सांगू, हा म्हणजे आपण असं समजू नका मी काहीतरी क्रॉस करतोय आपल्याला. नाही, ऍक्च्युली
वेळ येत नाही तोपर्यंत स्वामी देत नाहीत, नाही स्वामी द्यायलाच बसलेले आहेत. अच्छा. आपल्याला खरं सांगतो, स्वामी द्यायलाच बसलेले आहेत. जोपर्यंत तुझी वेळ येत नाही ना तोपर्यंत तू तिथे जातच नाहीस. हा. स्वामी तुझी वाटच पाहत आहेत निरंतरपणे, तूच तिथे पोचत नाहीस. म्हणजे गावखडीला येताना रत्नागिरीवरून जर हातखांब्याला गेला तो दुसऱ्याच मार्गाला जातो ना. हो. अरे काय हे स्वामी माझी परीक्षा पाहतात. कशी काय तुझी परीक्षा पाहतात स्वामी? तू हातखांब्याला जर गेलास तर तिकडून यायला तुला वेळ लागेल. तू थेट रत्नागिरीवरून गावखडीला आलास पावस मार्गे तर लवकर पोचणार. म्हणजे हे उदाहरण म्हणून दिलं आपल्याला. छान तुम्ही स्वामी द्यायलाच बसलेले आहेत. ते भक्त वत्सल आहेत. भक्ताला पोचता येत नाही आणि तू म्हणतो मी काय एवढं केलं तरी मला स्वामी माझी परीक्षा घेतात. अरे स्वामींनी परीक्षा घेतली तर तू कधीच पास होणार नाहीस. लक्षात आलं का? म्हणजे हे कसं होतं की पहिलीतल्या मुलाने ग्रॅज्युएशनचे प्रश्न सोडवला जायचे आणि म्हणतात स्वामी माझी परीक्षा घेतात मी नापास होतो. कसा ना पास होणार तू? त्याने जर तुला पेपर काढला तर तू काहीच लिहू शकणार नाही त्याच्यात. लक्षात आलं ना? त्यामुळे स्वामी परीक्षा घेतात वगैरे हे स्वतःच्या मनाला समाधान देण्यापुरतं ठीक आहे, पण ते कल्याणकारी नाही. अच्छा. स्वामी कोणाचीच परीक्षा घेत नाही. काय तुमची परीक्षा घेणार? काय आहे तुम्ही तुमची परीक्षा घ्यायला? लक्षात आलं ना? ते तुला तुझी परीक्षा घेत नाही, तुला उत्तर द्यायला उभे आहेत, पण तू तुझा प्रश्न घेऊन तिथे पोचतच नाहीस. हे पोचण्याची क्रिया घडायला पाहिजे. पोचण्याची क्रिया घडायला पाहिजे आणि ती जर घडली तर तुला उत्तर 100% आहे आणि ते कल्याणकारी आहे. कल्याणकारी केवळ तुझ्या मनाला समाधान देणारं नाही. लक्षात आलं ना? त्यामुळे स्वामी परीक्षा घेतात वगैरे या गोष्टी आहेत ना, ह्या मी माझ्या मनाला समाधान देण्यापुरतं ठीक आहे, पण ते काही कल्याणकारी नाही. कारण स्वामी कधीच कोणाची परीक्षा घेत नाही, ते लक्षात घ्या. कारण स्वामीने माझी परीक्षा घेण्याएवढी माझी पात्रता नाही, हे मला कळायला पाहिजे बाबा. लक्षात आलं ना? नाहीतर चाललंय नेहमीप्रमाणे तसं होतं. परीक्षा वगैरे ते काय घेत नाही. तो परीक्षा काय घेणार ते त्या बिचाऱ्या जीवाची? तो जीव मुळात जो अविद्येने ग्रासित आहे. आपण मला सांगू, तो शाळेतच गेलेला नाही त्याची परीक्षा कोण घेणार? सांगा मला. तो शाळेत गेलेला नाही त्याची परीक्षा कोण घेणार? मी घरी बसलेला आहे आणि काय मला पेपर दिलाय. अरे तू शाळेत गेलास कधी? तुला पेपर कोण देणार त्याला लिहायला? नाही देणार. पहिला शाळेत जा, धडे घे, मग परीक्षा होईल. जो शाळेत जात नाही त्याची परीक्षा होत नाही. लक्षात आलं ना? असा विषय आहे. असा विषय. बोला. छान. मला छान तुमच्या इकडे तुमच्या सानिध्यात राहून इकडे इतके छान गोष्टी समजायला लागल्या, क्लॅरिटी मिळायला लागली. म्हणजे किती गोष्टी असतात त्या हे ना, हे 1-to-1 इंटरॅक्शन आहे. याची वेगळी इकडे बसल्यानंतर वेगळी मजा वेगळी असते त्याची. खूप छान वाटलं आज तुमच्याशी, तुमच्या सानिध्यात. खूप खूप धन्यवाद. पण एक गोष्ट जाता जाता सांगतो, देह माझा दिसत असला तरी सानिध्य स्वामींचं आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती. कळलं ना? हे छान वाटणं का घडतंय? कारण त्यांची कृपा आहे. मी नुसताच एक देह असेल ना तर छान वाटणार नाही. ध्यान आलं ना? कारण तो रुद्र मलमूत्राने भरलेला आहे. त्यामुळे स्वामी भक्तांनी निरंतरपणे देहाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करावा. कमीत कमी अंतःकरणापर्यंत तरी पोहोचावं. कारण भक्ती हा मार्ग असा आहे जो अंतःकरणाकडून आत्मतत्वाकडे घेऊन जातो. ध्यान आलं ना? लोकांना काय वाटतं, मी देहाने जे जे काय करतो ना, टिळे लावतो, हे करतो, ती म्हणजे भक्ती आहे. ते उपचार आहेत. अंतःकरण ते आत्मतत्व हा भक्तीचा मार्ग आहे. आणि म्हणून कमीत कमी अंतःकरणाकडे जाण्याचा प्रयत्न स्वामी भक्तांनी करावा. म्हणजे आत्मतत्वाकडे जाता येतं. आणि आत्मतत्वाकडे जाण्याची प्रक्रिया सुरू झाली की हे फार लांब नाहीत याची प्रचिती स्वामी भक्तांना येऊ लागते. श्री स्वामी समर्थ. मी आपल्याला धन्यवाद देतो. आपण श्री स्वामी समर्थ मठ गावखडी येथे आलात या खेड्यामध्ये आणि आपल्याशी संवाद साधण्याची मला सुद्धा संधी दिलीत.
मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो की आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभ, आपल्या सकल मनोकामना परिपूर्ण होत, आपणास आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, सौख्य, आनंद, धन, संपदा, ऐश्वर, यश, कीर्ती, समाधान प्राप्त हो आणि आपल्या जीवनाची महापदयात्रा आनंददायी, सुख समृद्धीची आणि सार्थकी हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींच्या घरात स्वामींचं घर आहे. त्यांची स्टोरी तुम्ही घरी आल्यानंतर सगळं हे घर कसं केलं, काय केलं सगळं सांग. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.